नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती भाती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। बरेच दिवसानंतर आपण युट्यूब चॅनलवर परत येत आहोत। आपण बरेच क्रॉप ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इव्हन स्ट्रॉबेरी असेल, ऊस असेल, कांदा असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, असे बरेच क्रॉप आपण ह्याच्यामध्ये दाखवतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण ह्या युट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्याचं प्रॅक्टिकली मनोगत आपण ह्याच्यामध्ये घेतो। तर एक असं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, चॅनल जे आहे, आता आपण बरेच क्रॉप पाहिले, तर आज आपण जो प्लॉट घेणार आहोत तो ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे। पण ड्रॅगन फ्रूट करत असताना त्याला काय लागतं, काय करावं लागतं, किती दिवसानंतर फळ येतं, किंवा त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट काय करावी लागते, उन्हाळ्यामध्ये बरेच त्याला अडचणी येतात, रोग कोणते येतात, हे बरेच शेतकऱ्यांना माहिती नसतं। तर ही माहिती व्हावी ह्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या बाजूचे शेतकरी आपल्यासोबत आहेत, बरेच शेतकरी आपल्यासोबत आहेत, आणि शेतकऱ्याच्या तोंडूनच आपल्याला ते ऐकायचं आहे की नेमकं लागवड कधीची आहे, तेव्हापासून सुरुवातीपासून यांनी त्याच्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत, आणि मार्केट रेशो कसा राहील, किंवा मार्केटमध्ये काय प्रॉफिटेबिलिटी ह्याची आहे, किती वर्ष प्लांट चालतात, या सर्व गोष्टी आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शेतकरी आता आपण सांगितल्याप्रमाणे शेतकरी सोबत आहेत, आपल्या दाम्पत्य आहे, ज्या दाम्पत्यांनी मागच्या 2-3 वर्षापासून हा क्रॉप उभा करण्यासाठी किंवा बरेच काही मेहनत घेतलेली आहे। आता बाजारात ड्रॅगन फ्रूटचे बरेच प्लॉट रेडी आहेत, तेही त्यांनी पाहिलेले आहेत। पण हा प्लॉट पाहताना एक वेगळेपण आपल्याला ह्याच्यामध्ये दिसलं, जो हिरवेपणा म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये जो हिरवेपणा पाहिजे, सनबर्निंगचा प्रकार किंवा जो काही आहे, किंवा आजच्या तारखेमध्ये बरेच जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झालेली आहे फळं तोडणीसाठी ड्रॅगनची, सगळीकडेच ओव्हरऑल सुरुवात झालेली आहे। पण आजची परिस्थिती बरेच प्लॉट बघत असताना अशी वाटते की त्याच्यावर फळाची संख्या, कळीची संख्या, प्लस हा जो हिरवेपणा आहे, जी ग्रीनरी आहे, जी केनोपी आहे, ही थोडीशी वेगळी दिसते। पण हे दाम्पत्य आहे, ह्या दाम्पत्याकडून आपण स्वतः जाणून घेणार आहोत की सुरुवातीपासून ह्या फळासाठी किंवा ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीपासूनची शेवटपर्यंत फुल कळी काढण्यासाठी ते काय करतात। जर त्यांचे पर्सनल काही जरी हे असले तरी मी त्यांना विनंती करेन की तसं तुम्ही इतर शेतकऱ्यांना ते समजावा की बाबा कळी निघण्यासाठी काय हे करेल ते मी त्यांना विनंती करेन। नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा। मी अतुल भाऊसाहेब पाटील, राहणार जामखंडी, तालुका बाल्की, जिल्हा बिदर। कधीची लागवड आहे ड्रॅगन फ्रूटची? लागवड कधीची आहे? ही ड्रॅगन मे 2023 मध्ये लागवड केलेली आहे। मे 2023 मध्ये लागवड केलेली आहे। कुठली जात निवडली तुम्ही? ही सी टाईप व्हरायटी आहे। सी टाईप व्हरायटी। तुम्ही अगोदर हे कुठे जाऊन पाहून आले होते का तुम्ही स्वतः मनाने डिसिजन घेऊन ही जात तुम्ही लावली? ही जात फक्त युट्यूब वरती बघून, अच्छा, आणि स्वतःचा निर्णय घेऊन लावलेली। बरं, आता हा जी बाग चालू आहे, हे किती वर्षापासून आपण हार्वेस्ट करतोय, तोडतोय ह्याला, म्हणजे किती वर्षापासून करतोय? आता स्टार्टिंगचं हार्वेस्टिंग माझं ऑगस्ट 2024 मध्ये झालं होतं। 24 आणि म्हणजे हा 25, हा दुसरा वर्ष आहे। होय। ह्या दुसऱ्या वर्षाचा तो म्हणजे आता हा माल दुसऱ्या वर्षीमध्ये चालू झाला। हा। लागवडीच्या वेळेस काय अंतर घेतलेला तुम्ही? तो लागवडीच्या वेळेस हे 2 पोल मधलं अंतर 8 फूट आहे, आणि 2 लाईन मधलं अंतर 12 फूट आहे। 12 फुटाचं अंतर आहे। 12 बाय 8 वरती लागवड केलेली आहे। लागवड करत असताना काय म्हणजे सुरुवातीला काही बेसल डोस दिला होता, किंवा काय असं खड्डे मारले होते, किंवा इतर शेतकऱ्यांना ते कळलं पाहिजे किंवा नेमकं हा क्रॉप म्हणजे कुठल्या पद्धतीने केला जातो? ज्यावेळेस आम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड करायचे ठरवले, ते आम्ही मुगाव इथून हे प्लांट घेऊन आलो। हे प्लांट घेऊन येऊन 22 टीन मध्ये त्याला बुडवून त्याच्या मुळा 22 मध्ये डुबवल्या। मुळा नाही, रूट, पूर्ण रोप तयार करण्यासाठी, आणि स्वतःचे रोप स्वतः तयार करून पर पोलला 4 रोप लावले 1 महिन्यानंतर। म्हणजे रोपाची संख्या ही स्वतः तुम्ही तयार केलेली आहे? तयार करून एका ठिकाणी 4ची हे करून त्याच्यानंतर तुम्ही विरळणी केलेली आहे? होय। आता बरेच आपण प्लॉट बघतोय, मग ह्याच्यामध्ये दुसरं तुम्ही वेगळं काही असं केलेलं आहे का, की नंतर म्हणजे खताचे डोसेस असतील, फवारण्या असतील, किंवा जे काही असेल, हे कुठल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज केलं? कारण बरेच काही प्लॉट आपण बघतो आहोत आजच्या तारखेमध्ये। आज तारीख आहे मित्रांनो 17 सप्टेंबर, 17-18 सप्टेंबर आहे। 18 सप्टेंबरमध्ये मी स्वतः प्रामाणिकपणे कबूल करेन की मी आजच्या सकाळपासून 6 ते 7 प्लॉट पाहिलेले आहेत। तर फळाची ही संख्या त्या प्लॉटवर दिसत नाही, किंवा जी ग्रीनरी आहे ती ही दिसत नाही, म्हणूनच मी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे। तर ह्याच्या मागचं काय म्हणजे कारण काय आहे, की बाबा हिरवी आहे बाग तुमच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण बघू शकता, सगळे प्लॉट पाहत असताना ह्याच्यावरची जी आजची संख्या आहे, तर आपण नियर अबाउट बघूया, 1 2 3 4 5 6 7, ही जी
हा जो रेशो आहे मित्रांनो, हा रेशो आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. एकच पाता आहे, एकाच पात्यावर 4 फळं आहेत. ही एकच पाता आहे, एका पात्यावर 3 फळं आहेत. ही फक्त एक बाजू आहे ह्याची. अजून दुसऱ्या बाजूला म्हणजे बरेच फळाची संख्या आहे, हिरवेपणा चांगला आहे. आणि हे सर्व करत असताना तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे खताचे काही डोस वापरता का, किंवा दर वर्षाला काही वेगळी प्लॅनिंग तुम्ही ह्याला करता का? त्याला जास्तीत जास्त आम्ही कंपोस्ट खताचा वापर करतो. हा. तसंच ताक अंडी, हा, जे 1 लिटर ताकामध्ये 10 आपले कोणतेही अंडे, गावरान असो अगर पोल्ट्रीचे असो, अंडे घालून ते 5 दिवस आम्ही त्यांना सडवतो आणि त्याची फवारणी करतो. त्याची फवारणी पण करून ते खालती पण टाकून देतो, म्हणजे ड्रिंचिंग की करता, म्हणजे आळून. मित्रांनो, हा एक नवीन फंड आपल्याला बघायला मिळतो. कुणी शेतकरी शक्यतो एक्सप्लेन करत नाहीये. ताक आणि अंडीचं मिश्रण हे 4 दिवस भिजवलं जातं. ते भिजवल्यानंतर त्याचं मिश्रण जे तयार होतं ते स्प्रेइंग मध्ये सुद्धा घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ड्रिंचिंग ज्याला आपण आळवणी म्हणतो ते सुद्धा केलं जातं. त्याच्यामुळं ड्रॅगन हे असं एक फळ आहे किंवा असं झाड आहे की फ्लॉवरिंगची फुल उत्तेजक ज्याला आपण म्हणू ते मारून मी स्वतः प्रत्यक्षातही पाहिलेले आहेत, पण फुलाची संख्या निघत नसते. पण ताक, अंडी आणि ह्याचं मिश्रण जेव्हा ड्रिंचिंग आणि हे करतो तेव्हापासून त्याला म्हणजे नक्कीच फुलाची संख्या वाढते, फळाची संख्या वाढते. फळाची फुल वाढलं म्हणजे फळ वाढतं. अच्छा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय असं न्यूट्रिशन किंवा फवारण्या, रेग्युलर फवारण्या? उन्हाळ्यामध्ये सनबर्निंगचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. बरेच बागा पूर्ण पिवळ्या पडतात आणि त्याच्यानंतर पुन्हा बुरशीकडे वळतात. पूर्ण हे जे पाते असतात ते पाते पूर्ण हे बुरशीला असे बळी पडतात आणि पिवळे पडतात. त्याच्यासाठी तुम्ही काय उन्हाळ्यामध्ये नियोजन करता? उन्हाळ्यामध्ये याला सिलिकॉनची 2 वेळा आम्ही फवारणी करतो. फेब्रुवारीमध्ये पहिली फवारणी करतो, फेब्रुवारी 20च्या नंतर, आणि मार्चमध्ये याला फवारणी करतो. हे टोटल प्लांट पांढरं करतो आम्ही सिलिकॉन मारून. म्हणजे ह्याच्यावर लेअर एक उभा करता की जो सनसेटचा जो लेअर आहे तो पानापर्यंत घेतला, म्हणजे सनसेट पासून वाचवण्यासाठी, सनबर्निंग वाचवण्यासाठी सिलिकॉन पावडरचा वापर करून ते पूर्ण उन्हाळाभर त्याला सांभाळतात. बाकी हे सगळं करत असताना आतापर्यंत हा 2024 मध्ये तुम्ही प्लॉट चालू केलेला आहे हार्वेस्टिंगसाठी. हे 2025 आहे. तर 2025 मध्ये आतापर्यंत तुम्ही किती माल तोडलाय? आतापर्यंत 2025 मध्ये यावर्षी पावसाळा जास्त झाल्यामुळे थोडं फ्लॉवरिंग लवकर झाली होती, तरी 8 टन माल तोडलेला आहे मी. आतापर्यंत 8 टन माल तोडलेला आहे. मित्रांनो, आपण बघू शकता पूर्ण रानामध्ये पाणी आहे. लातूर जिल्हा पूर्ण पाण्यामध्ये हे आहे. उडीद मुगाची परिस्थिती सुद्धा तशातच आहे. तरी हा प्लॉट जो आहे तो एकदम म्हणजे पाणी लागून सुद्धा पिवळा पडलेला नाही किंवा हिरवा नाही, म्हणजे हिरवा झालेला आहे. या सर्व गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सगळं कसं, म्हणजे तुम्ही मागे मला काहीतरी म्हणत होते की हे करण्यामागचं जे हे आहे ते कोणाचं तरी मुलाचं सपोर्ट होता, ताईचा तेवढाच सपोर्ट आहे. ताई सतत सोबत तुमच्या असतात. ताईचं आत्ताच म्हणणं थोड्यापूर्वी ऐकलो की मी शेतात आलं की माझं म्हणजे घरी जाईपर्यंत मन लागत नाही, एवढं मी एक प्रेम त्याच्यावर आहे. तर हे सगळं करत असताना एक मनोमनी आनंद जो होतो ते तुम्हाला कसा वाटतो तो? नाही, माझे दोन्ही मुलं, माझी आणि माझी पत्नी, हे आम्ही टोटल, माझी मुलं इथं नसतात. माझी मुलं दोन्ही इंजिनियर असल्यामुळे तिकडे असतात, पण आम्ही नवरा बायको इथं काम करतो. दोघेही इथं तुम्ही म्हणजे दाम्पत्य आपलं स्वतः काम करतात, यजमान स्वतः काम करतात. त्यांना खूप आवड आहे. ह्याच्या बरोबरीच ड्रॅगन फ्रूट बद्दल तुमचा काय अनुभव आहे किंवा तुम्हाला काय वाटतं शेतीबद्दल? नाही, ड्रॅगन फ्रूट शेती करणं चांगलेच आहे. उत्पन्न पण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त झालेलं आहे. परत मला कटिंग करायला आवडतं. कटिंग करायला आवडतं. आतापर्यंत आता साहेबांनी सांगितले की 8 टन निघालेला आहे. आता हे पुढे जानेवारी पर्यंत चालेल. तर जानेवारी पर्यंत चालेल तर डिसेंबर एंडिंग पर्यंत चालेल समजू आपण. तर एक अपेक्षित काय यावर्षीचं म्हणजे आपल्याला उत्पन्न? अजून एक 10 ते 15 टन माल निघेल असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे नियर अबाउट आपण 25 ते 30 टनाच्या जवळपास पोहोचू असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय. आतापर्यंतचा झाला तरी पुढे एक 10 ते 15 टन निघेल असं मला अपेक्षित आहे. इथून पुढे अजून परत अपेक्षित आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण वरवर व्हिडिओ टाकत नाही. शेतीभाती ह्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, कारण हे एंटरटेनमेंट चॅनल नाही. आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे अनुभव आणि क्रॉप जे की इतर शेतकऱ्यांना फायदा होईल अशा पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचवा. सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आपण सर्वांनी एकत्रित आलात. चिलवंतवाड्याचे शेतकरी माझे मित्र बालाजी मरे इथं प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत. साहेबांचा ज्ञानेश्वर बिराजदार इथं आलेले आहेत. त्यांचं गावचे शेतकरी आहेत. मित्र आपण बघू शकता मित्रांनो, हे फळ जे आहे मी आता वजन केलेलं आहे. 850 ग्रामचं एक फळ आहे. दगड असल्यासारखं पूर्ण लाल आणि एकदम
सुंदर असं फळ यांनी आणलेलं आहे. किपिंग क्वालिटी खूप सुंदर आहे. आत्ताच येताना ज्या व्यापाऱ्याकडे त्यांनी विकलेलं होतं त्या व्यापाऱ्याचं मनोगत सुद्धा मी ह्याच्यामध्ये घेऊन आलेलो आहे. तर त्याचं म्हणणं आहे की साहेबांचा माल म्हणजे टिकणारा माल आहे आणि क्वालिटीचा माल आहे. तर ह्या पद्धतीचं करण्यासाठी खरंच ह्या दोन्ही दाम्पत्याचं परत एकदा आपण सर्वांनी धन्यवाद देऊन धन्यवाद.